मित्रो, नमस्कार. जय शिवराय, जय भीम. आपल्या आज वृद्धाश्रम अनाथाश्रममध्ये हे बेवारस बाबा आपल्याकडे दाखल आहेत. हे बेवारस बाबांचा आता शेवटचा दिवस आहे. मित्रो, कधी यांचा शेवट संपेल, कधी शेवटचा श्वास घेतील ते सांगता येत नाही. तेव्हा मी तुम्हाला एक विनंती करतो की ह्या बाबाच्यासाठी आपल्या परीने आपल्या स्वतःच्या देवांकडे आशीर्वादासाठी मागणी करा देवाकडे, जेणेकरून हा आपला दिनेश जो आहे हा आजारामधनं बरा होईल आणि जास्तीत जास्त दिवस जगेल. मित्र हो, तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की याच्यासाठी तुम्ही आपापल्या देवाकडे आशीर्वादाची मागणी करा, त्याला जीवन जास्तीत जास्त भेटावं म्हणून मागणी करा. मित्र दिनेश, कैसे हो? हाँ, अच्छे है? खाना खाओगे? खिलाऊं? बोलोगे कुछ? हाँ, बोलो, जोर से बोलो. तर मित्र हो, त्याला बोलायला सुद्धा अडचण येते. तर आपण रोडवरील, फुटपाथवरील, पुलाखालील, ओकरीड्यावरील इतरस्त भटकणारे लोक जे आहेत, जे मनोरुग्ण अनाथ आहेत, अशा लोकांवरती मित्र हो आपला आस्क वृद्धाश्रम अनाथाश्रम काम करतं. मी स्वतः दादासाहेब गायकवाड, संस्थापक संचालक आस्क वृद्धाश्रम. तर मित्र हो, आपल्याकडे असे अनेक पेशंट आहेत आपल्याकडे, जे बेवारसपणे जीवन जगत होते. ते आज रोजी आपल्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मित्र हो, यांना आपल्याला जास्तीत जास्त जगवायचं आहे. हा तमिळनाडूचा आहे. याला मराठी कळत नाही, याला हिंदी कळत नाही, याला फक्त इंग्लिश आणि तमिळ कळते आणि मला इंग्लिश येत नाही, अशी परिस्थिती आहे. हा देखील तमिळनाडूचा. असं नाम क्या है आपका? रामकुमार. यस, ओके. हा निलेश. हा आजारी होता, आज बऱ्यापैकी आता नीट झालेला आहे तो आपल्याकडे. हा दिल्लीचा राधेश्याम आहे. तर याच्या पायामध्ये बिलकुल ताकद नाही. याला चालता, उठता, बसता आणि खरडता देखील येत नाही. हा आपल्याकडे राधेश्याम आपल्याकडे आज आश्रयाला आहे. हा तुम्ही राजू पाहताय. हा राजू, याच्या किडनी फेल झालेल्या आहेत. हा रोडवरती, फुटपाथवरती आपलं जीवन जगत होता. हा राजस्थानचा आहे. नाव काय संपूर्ण तुझं? राजू? हां, राजू सिंग ठाकूर. हा राजस्थानचा आहे. मित्र, तो आपल्याकडे आश्रयास आहे. येरोडा पोलीस ठाण्यामार्फत आपल्याकडे दाखल झालेला आहे. हां, नाव काय तुझं? निलेश पोकळे. हे साताऱ्याचे आहेत. यांना पॅरलेस झालेलं आहे. यांना पहिलं उठून देखील बसता येत नव्हतं, खरडता देखील येत नव्हतं. आज इकडं बघ रे, आज हा उठतो, बसतो आणि स्वतः दैनंदिन व्यवहार करतो. मित्र, त्याला डावा हात आणि डावा पाय काम करत नाही. तो आज आपल्याकडे ठीक आहे. हे साताऱ्याचे बाबा आहेत. नाव काय तुमचं बाबा? पांडुरंग ज्ञानू पाटील आहेत. हे बेवारसपणे आपल्याला आजारी अवस्थेमध्ये मिळालेले होते. ते आज आपल्याकडे आश्रयाला आहेत. हे दुसरे बेवारस बाबा. बाबा, तुमचं नाव काय? मोहन साळुंके. हे पुण्यामधील कसबा पेठमधील आहेत. यांचे नातेवाईक आज कुणीही आपल्याला मिळून आलेले नाहीत. यांचा उजवा पाय पूर्णपणे बाद असून उजव्या हाताने आणि डाव्या पायाने उजव्या हाताने आणि उजव्या पायाने यांना काही करता येत नाही आहे. यांना चालता येत नाही. त्यांना व्यायाम देऊन खाण्यापिण्यावरनं लक्ष देऊन आपण ते आज उठून बसतात आपल्याकडे. हे बाबा जे झोपलेले आहेत ना, हे यांना ऐकायलाही येत नाही आणि दिसतही नाही.
हे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामार्फत सोमटणे फाट्यावरती रोडवरती पडलेले होते. आपलं जीवन व्यथित होते, वैफल्यग्रस्त मरणासन्न अवस्थेमध्ये होते. ते आज तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामार्फत आपल्याकडे आहेत. ते आता चांगलं आपल्याकडे आश्रयाला असून आता ते चांगले जीवन जगत आहेत. नाव काय तुमचं? अहिल्यानबी इनामदार. अहिल्यानबी इनामदार हे बारामतीचे आहेत मित्र. यांना डावा हात आणि डावा पाय यांचा पूर्णपणे पॅरलिस झालेला आहे. यांना चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. ते आज आपल्या वृद्धाश्रममध्ये असून आपली पुढील जिंदगी जगत आहेत. खुश आहे का? कसं आहे तुम्ही? आनंदी आहेत. नक्की? हो. का उगाच? नाही आनंदी आहे. खुश ना? हो. तरुण जो आहे हा याच्या डाव्या पायामध्ये आळ्या पडलेल्या होत्या. आता हा 99% बरं झालेला आहे. त्याला जर 24 तासामध्ये जर ॲडमिट केला नसता तर हा ससून हॉस्पिटलच्या बाहेर हा मरण पावलेला असता. पूर्णपणे नग्न होता, त्याच्या अंगावरती कपडे नव्हते, आळ्या किड्या पडलेल्या होत्या. आज हा मुलगाला आपण औषध उपचार देऊन हा नीट झालेला आहे. नाव काय बेटे तुम्हाला? रफिक शेख. कहाँ से हो? याला पत्ता ते काय सांगता येत नाही, गाव काय याचं पहिला हे का आठवत नाही. म्हणून ह्या तरुणाला आपण त्याच्या कुटुंबापर्यंत पोचवू शकलेलो नाही आहे. तर हा ज्यावेळेस याचा घरचा व्यवस्थित पत्ता सांगेल त्यावेळेस ह्या तरुणाला आपण त्याच्या घरापर्यंत पोचवू. आज खुश हो? पक्का? नाव काय मला तुझं? महादेव शिवाजी शिंदे. हे पैलवान गोव्याचे आहेत. यांचा ॲक्सिडेंट झाला होता. यांच्या डाव्या पायामध्ये आळ्या पडलेल्या होत्या. आज ते बऱ्यापैकी नीट झालेले आहेत. आज मला आश्रममध्ये मदत करतात. खुश आहे? नक्की? क्या बात आहे. तर मित्र हे देखील आपल्या आश्रममध्ये आश्रयाला आहेत, आता खुश आहेत. हा UPचा राहुल आहे. हा पुणे स्टेशनच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी हा जखमी अवस्थेमध्ये सापडलेला होता. याला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. आज हा राहुल आपल्याकडे पूर्णपणे ठीक झालेला आहे आणि या जागेवरती मॅनेजर म्हणून तो काम करतो आमच्याकडे. पाहताय राहुल, माझ्याकडे बघ. नाम बताना आपका? राहुल जयंत. राहुल जयंत. कहाँ से हो? यूपी से, कानपुर से है. तो यूपी से है मित्रों. आप खुश हो आश्रम में? पक्का? हे पोलीस पुत्र विजय कारखानीस. हे विजय कारखानीस आपलं लिखापणीचं दिवाणगीचं सगळं काम करतात मित्रो. आश्रमचं सगळं लिखापणीचं विजय कारखानीस हे समर्थ पोलीस ठाण्यामध्ये यांचे वडील पोलीस अधिकारी म्हणून नोकरीला होते आणि विजय कारखानीस आईवडील गेल्यानंतर वारल्यानंतर त्यांच्या पाठीशी कोणी नाही आहे. ते तिसऱ्या मजल्यावरनं काम करत असताना साईड सुपरवायझर असताना वरनं खाली पडले आणि पूर्ण त्यांची बॉडी जी आहे पूर्णपणे तुटलेली होती. यांना चालता फिरता काहीही येत नव्हतं, बेड रिटर्न होते. यांच्यावरती वेळोवेळी औषध उपचार करून व्यायाम देऊन आज ते पूर्णपणे आपल्यासमोर उभं आहेत. कसं वाटतं ते? आनंदी. नक्की? ओके. खुश आहे? ओके. हां. तर अशा प्रकारे मित्र हो आपल्याकडे बेवारस तरुण आजोबावरती आजी आहेत. या जागेवरती आपल्याकडे अशा प्रकारे जीवन आनंदात जगत आहेत. ही आपली वृद्धाश्रम अनाथ आश्रमची ही ॲम्ब्युलन्स आहे मित्रो. जेणेकरून रोडवरती फुटपाथवरील इतरस्त पडलेले जे बेवारस असतात त्यांना आपण आपल्या आश्रममध्ये ह्याच ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येत असतो. काय म्हणले? साडी नाही तुला? मॅक्सी म्हणायचं. तुला मॅक्सी पाहिजे की साडी हवी? अच्छा आहे ना तुला आता दोन. हां गुड गुड गुड. हां मित्र हो ही आजी. नाव काय तुझं? कलाबाई रामराव कदम, गेवराई तालुका, बीड जिल्हा. हां हिनं सगळीची हिस्ट्री सांगितली. ही बेवारस आहे, हिच्याकडे कोणी नाही आहे. हां 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 सांग ना. नाम बोल तेरा?
सिमरन नाम है, कहाँ से है? सिमरन ही मित्र हो आपल्याकडे नागपूरची दाखल झालेली आहे. ही आज आपल्याकडे जेव्हा दाखल झाली होती त्यावेळेस खूप विचित्र अवस्थेमध्ये होती. आज बघा ती आपल्याकडे किती व्यवस्थित राहते. खुश आहे? खुश आहे? पक्का? नाश्ता किया? क्या खाया? अगं माय, ही आमच्याकडे आशाबाई आहे. या आशाबाईला दिसत पण नाही आणि ऐकायला बी येत नाही, बेड रिटर्न आहे. ही आमची उषा म्हातारी. कोण आंघोळ करते आतमध्ये? कोण आहे? आई गेली. आणि उल्का कुठे? हे उषा म्हातारी आहे आपल्या आश्रम अनाथाश्रममधील, जे पूर्णपणे आपल्या आश्रमचा स्वयंपाक सांभाळते, स्वयंपाक करते. खुश आहे? अगं माय, कसं? अगं माय. हे आमचं किचन आहे आश्रम अनाथाश्रमचं. या जागेवरती तुम्ही उल्का पाहताय. तुम्ही उल्काला नमस्कार नमस्कार. उल्काला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. बसता येतं? पळता येतं का? बसता येतं. तर पूर्णपणे आपल्या आश्रमचा उल्का ही स्वयंपाक करते. बघा किती स्वच्छता ठेवते ती. काय आज काय केलं का? भात तर दिसायला बाबा. अजून काय नाही, बायासून येणार आहे बोलले ना. बर ओके. तर मित्र हो, अशा प्रकारे आपलं आज वृद्धाश्रम अनाथाश्रम आपण चालवतो मित्र हो. तर याच्यामध्ये जेही आपले आजी आजोबा जे आहेत त्यांच्यासाठी आपल्या परीने वेगवेगळ्या देवदेवस्थान ज्या आहेत त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी प्रार्थना करावी. त्यांचं जास्तीत जास्त आयुष्य दीर्घायुष्य कसं वाढेल हे पाहत मित्र. कुठे गेलतीस? मी आलतो तेव्हा. ही म्हातारी बारामतीची आहे. ही आपल्या वृद्धाश्रम अनाथाश्रममधील पूर्णपणे स्वयंपाक सांभाळते. हिला चालता येत नाही, पूर्णपणे पायानं अपंग आहे, दोन्ही पायानं अपंग आहे. आणि ही दुसरी आमची. काय सांगितलंस? काय सांगितलं? काय नाही सांगितलं? आणि हा आपला आश्रमचा डॉन. ए ठोंबे, इकडे बघ माझ्याकडे. इकडे इकडे इकडे. तर अशा प्रकारे मित्र हो आपला आज आश्रम चालवतो आपण. आपल्याला सरकारकडनं कोणतीही आर्थिक दान नाही आहे, कोणतंही आर्थिक दान नाही आहे किंवा कोणतेही सामाजिक दान नाही आहे. या जागेवरती फक्त अरे काय झालं रे बाबांनो? हां काम करताय? हां बोल बोल बोल. काय करायचं तुला आता? हां रेणुका माता मंदिर प्रसन्न. आणि तो कुणाला प्रसन्न? मला प्रसन्न. चल ठीक आहे. डॉक्टर काय चालू आहे? नाश्ता केला का? ओके. तर मित्र हो अशा प्रकारे आपलं आज वृद्धाश्रम अनाथाश्रम आपण चालवतो. या जागेवरती आपल्याला समाजाकडनं जे दान मिळतं त्याच्यावरतीच आश्रम आपलं चालतं. आपल्या सरकारकडनं कोणतीही मदत नाही मित्र हो. तेव्हा आपल्या आश्रमवरती असंच कायमस्वरूपी आपण प्रेम दाखवा मित्र हो. यांना अन्नदान, कपडेदान, वैद्यकीय साहित्यदान आणि आर्थिक दान देखील करा. नमस्कार. जय शिवराय, जय भीम.